आपण ऐकत आहात महात्मा ज्योतिराव फुले यांची चरित कहाणी महात्मा या सुप्रसिद्ध कादंबरीचे क्रमशः वाचन. लेखक डॉक्टर रवींद्र ठाकूर. आज ऐकूया एपिसोड 8, भाग 30. भल्या पहाटे उठणाऱ्या घंटानादांनी पुणे नगरी जागी होऊ लागली. त्या धुंदरूक उजेडात हातात पळी पंचपात्रीचं तबक घेऊन राम दीक्षित देवळाकडे निघाले होते. सकाळचा थंड वारा उघड्या अंगाला झोंबत होता. समोरच्या भिंतीवर काहीतरी पांढुरकं दिसत होतं. कुतूहलाने ते थबकले. डोळे फाडून पाहू लागले. पांढऱ्या कागदावर कसलासा मजकूर लिहिलेला दिसत होता. ठळक अक्षरातला तो मजकूर ते प्रयत्नपूर्वक वाचू लागले. काळे पाणी टाळण्याचा उपाय. विधवा भगिनीनो, अज्ञानपणाने वाकडे पाऊल पडून गर्भ राहिला असेल तर ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या घरी येऊन सुरक्षितपणे बाळंत व्हा. बाळंतिणीचे नाव गुप्त राखण्यात येईल. हवे असल्यास मूल घेऊन जा किंवा नको असल्यास ठेवून जा. हे तुमच्या खुशीवर अवलंबून राहील. त्याचा सांभाळ आम्ही करू. तशा थंडीतही राम दीक्षितांना अंगातून गरम वाफा निघत असल्यासारखं वाटू लागलं. त्यांनी आजूबाजूला पाहिलं. आसपास कोणी दिसत नव्हतं. तत्काळ हातातलं तबक खाली ठेवून ते भिंतीला झोंबले. कागदाच्या टराटरा चिंध्या केल्या आणि ज्योती फुलाचं तळपट करीत ते देवळाकडे चालू लागले. समोरून येणारा एक पुजारी मोठमोठ्यानं बडबडत येत होता. राम दीक्षितांनी कान दिला. तोही ज्योती फुलाच्याच नावानं शिव्याशाप ओकत होता. त्यानंही तसाच कागद पाहिला होता की काय? आरतीसाठी आलेले लोक त्याच विषयावर बोलत होते. त्यांच्यापैकी अनेकांनी ते कागद वाचले होते. शक्य तिथं त्यांचा चोळामोळा केला होता. कशीबशी आरती झाली आणि राम दीक्षितांनी तोफखाना उघडला. जा जा, जिथं तिथं ते अमंगळ कागद चिकटवले असतील तिथून ते काढा आणि सूर्योदयापूर्वी गोमूत्र शिंपून भिंती शुद्ध करा. जमलेल्यांची पांगापांग झाली. परंतु 2-4 कागद फाडून काहीच उपयोग होणार नव्हता. गावात जिकडं तिकडं असे अनेक कागद चिकटवले होते. भूकंपानं गाव जागं व्हावं तसं पुणे शहर खडबडून उठलं. ज्योती फुल्यानं डागलेल्या तोफेनं सनातन्यांच्या साखरझोपा कुठल्या कुठे उडून गेल्या. पुण्यातच काय, पण पुण्याबाहेर पांढरपूर, नाशिक, वाई आणि काशी इथंही असेच भूकंप होणार होते हे त्यांना माहीतच नव्हतं. 1000 जिभा 1000 तऱ्हांनी बडबडू लागल्या. ज्योती फुल्यानं पुण्यनगरीत नवं पापकृत्य सुरू केलं होतं. पापिणींची बाळंतपणं करून तो आपले हात पापानं अधिकच बरबटून घेणार होता. आणि त्यात त्याची बायकोही म्हणे त्याला मदत करणार होती. शिकण्या शिकवण्याचा अधर्म केला त्यात आता या पापाची भर पडणार होती. परमेश्वर मूल देत नव्हता म्हणून दोघं आता विधवांची पापं सांभाळणार होते. आणि एवढं करून स्वतःची पापं कुठे धुणार होते कोणास ठाऊक. असल्या पातक्यांना रवरव नरकात देखील जागा मिळणार नाही. अशानं कुळबुडव्या बोडक्यांना रान मोकळं होणार नाही तर आणखी काय होईल? मेल्यानो देवानं चाली लावून दिल्या त्या का अशा मोडण्यासाठी? सतीची प्रथा होती तेव्हा ऐकली होती का असली शिंदळकी? सतीबंदीचा कायदा आला त्याचा हा परिणाम. माणुसकी विसरलेले लोक माणसासारखं वागणाऱ्या माणसांना बदनाम करायला उठले. परंतु अंगावर येणारे कोणतेही प्रहार सोसायला ज्योतिराव फुल्यांची कणखर छाती सज्ज होती. 2 दिवस गेले आणि एका मध्यरात्री ज्योतिरावांचं दार वाजलं. ज्योतिरावांनी दार उघडलं तर उरीपोटी तटतटलेली एक विधवा दारात उभी होती. वपन केलेल्या डोक्यावर खुरटे केस वाढलेले आणि कपाळावर भली मोठी डागल्याची खूण. दार उघडताच ती एकदम दचकल्यासारखी झाली आणि पटकन बाजूला सरकून अंधारात उभी राहिली. काही न बोलता सावित्रीबाईंनी तिला आत घेतलं. आत येताच नकोसं झालेलं अंग जमिनीवर टाकून देऊन ती मुसमुसून रडू लागली. कोण तुम्ही? हळुवारपणे सावित्रीबाईंनी विचारलं. तेवढं विचारू नका हो, तेवढं विचारू नका. अलवणाच्या पदरात तोंड लपवून घेत ती विनवू लागली. हंबरडा फुटावा असा प्रचंड हुंदका तिच्या उरात दाटून आला होता. समजुतीच्या स्वरात सावित्रीबाई म्हणाल्या, मी सहज म्हणून विचारलं. नका सांगू, रडू नका. तुम्ही इथं सुरक्षित आहात. तुमचं नाव कोणालाही कळणार नाही. नाही ना?
मोडल्यासारखी खाली गेलेली तिची मान वर आली. डबडबलेल्या डोळ्यात प्राण गोळा झाले होते. मला माझं बाळ मारून टाकायचं नाही हो, मला माझं बाळ मारून टाकायचं नाही. एवढं बोलून ती उठली आणि अनपेक्षितपणे दाराकडे धावली. सावित्रीबाई तिच्या मागे गेल्या. म्हणाल्या, त्यासाठीच हे अनाथालय आहे. काळजी करू नका. तुम्ही केव्हाही या, आम्ही तुमची वाट पाहू. तिला खूप काही बोलायचं असावं, परंतु ती बोलू शकत नव्हती. कोणी पाहिलं तर नसेल ना या भीतीनं तिचा थरकाप होत होता. येईन हो, मी जरूर येईन, पण माझं बाळ तुम्ही सांभाळाल ना? अगदी माझ्या बाळासारखं सांभाळीन. पुन्हा एकदा सावित्रीबाईंचं आश्वासन मिळताच ती झपाझप चालू लागली. फार तर एखादा दिवस घेईल बिचारी. अंधारात अदृश्य होणाऱ्या तिच्या आकृतीकडे पाहत सावित्रीबाई म्हणाल्या. दुसऱ्याच दिवशी रात्री पुन्हा दार वाजलं. सावित्रीबाईंनी हाताला धरून तिला आत घेतलं. पाठीवरून मायेचा हात फिरवला. आग्रह करून बिछाण्यावर बसवलं. प्रसूती जवळ आली होती. प्रसूती वेदनांनी कमरेत असह्य कळा उठत होत्या. चूल पेटवून सावित्रीबाईंनी पाणी ठेवलं. थोड्याच वेळात नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज उमटला. ज्योतिरावांच्या घरात बाळानं जन्म घेतला होता. सावित्रीबाईंनी बाळाची नाळ कापून त्याला आपल्या कुशीत घेतलं. रडू नका, तुम्ही पडून राहा, मी सगळं करते, सावित्रीबाई म्हणाल्या आणि त्यासरशी ती स्त्री एकदम दचकली. उठून उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली. नाही, मला थांबता येणार नाही. ते मला जिवंत ठेवणार नाहीत. फक्त एकदाच मला माझं बाळ दाखवा, मी जाते. सावित्रीबाईंनी पुढ्यात धरलेलं बाळ डोळे भरून पाहून घेऊन ती दाराकडे धावली आणि अंधारात दिसेनाशी झाली. सावित्रीबाईंना काही बोलायची संधीच मिळाली नाही. थोड्या वेळानं पुन्हा दार वाजलं. ज्योतिराव आत आले. बाळाच्या आईला जाताना पाहिलंत? हो, पाहिलीत ही अवस्था. या स्त्रीनं गेल्या काही महिन्यात सूर्यप्रकाशही पाहिला नसेल. तिच्यावर आत्महत्येची वेळ येणार होती. आज 2 जीव वाचले सावित्रीबाई. सतीबंदीचा कायदा सरकारनं आपल्या सुखासाठीच केला, पण विधवा विवाह रूढ झाले नाहीत म्हणून या समस्या निर्माण झाल्या. पाखराच्या चोचीसारखी जीवणी वासून केविलवाणेपणानं रडणारं ते आई वेगळं मूल पाहताच ज्योतिरावांच्या मनात कालवलं. द्या, त्याला माझ्याकडे द्या, ज्योतिराव म्हणाले. अजून अंघोळ व्हायची आहे. ज्योतिरावांना मुखावलोकनावरच समाधान मानावं लागलं. गर्भपाताच्या औषधांचे विपरीत परिणाम झालेलं ते अर्भक अत्यंत कृश दिसत होतं. त्याची ती अवस्था पाहून ज्योतिरावांचे डोळे पाणावले. पाणी तापलं. सावित्रीबाई बाळाला अंघोळ घालायला बसल्या. ज्योतिराव तांब्या घेऊन पाणी घालायला उभे राहिले. 2 दिवसाआड ही पुनरावृत्ती होत राहिली. काही मुलं जन्मतःच मृत्युमुखी पडत, तर काहींना वाचवणं कठीण होऊन बसे. अनाथालयात मुलांची संख्या वाढू लागली. 2 मायबाप मुलांचं करण्यात थकून जात. शाहीर धोंडीराम आणि धोंडीबा रोडे रात्री येऊन जात. या दिवसात त्यांचा मोठाच आधार झाला होता. नेहमीप्रमाणे अपरात्री दार वाजलं आणि ज्योतिराव उठले. दार उघडलं तर घरात पहिल्या दिवशी आलेली ती विधवा उभी होती. कपाळावर तीच डागल्याची खूण. या, आत या, सावित्रीबाईंनी तिचं स्वागत केलं. माझं बाळ कुठे आहे? दुपट्यात गुंडाळून ठेवलेल्या 5-6 अर्भकातून नेमकं तेच मूल उचलून घेऊन तिच्या हातात देत सावित्रीबाई म्हणाल्या, हा घ्या, तुमचा शांताराम. शांताराम? शांताराम? तुम्ही ठेवलं हे नाव? किती छान आहे. ती शांतारामचे पटापट मुके घेऊ लागली. घळघळा ओघळणाऱ्या उष्ण अश्रूंनी शांतारामचं अंग भिजू लागलं. मायलेकरांची ती अपूर्व भेट ज्योती सावित्री ओलावल्या डोळ्यांनी पाहत होते. बाळाला भेटलात, त्याचं नावही ऐकलत, पण तुमचं नाव नाही सांगितलं. सावित्रीबाईंच्या प्रश्नानं ती शहारली. भीती वाटत असेल तर नका सांगू. काळीज घट्ट करून ती म्हणाली, गोदी म्हणतात मला. हे काय? गोदावरी? किती छान नाव आहे. गोदी म्हणे. कृतक कोपानं सावित्रीबाई म्हणाल्या. कित्येक वर्षांनी कानावर पडलेले ते वात्सल्यपूर्ण शब्द ऐकताच गोदावरीला रडू कोसळलं.
डबडबून आलेले अश्रू अलवाणाने पुसून घेत ती म्हणाली, लहानपणी आई गोदा गोदू म्हणून हाक मारायची. कधी कोणास ठाऊक विधवा झाले आणि तेव्हापासून ए गोदे ए गोदी हीच हाक ऐकते आहे. भूतकाळात हरवलेली गोदा क्षणात पुन्हा वर्तमानात परत आली आणि म्हणाली, माझ्या बाळाला डोळे भरून पाहायचं होतं. तेवढीच एक इच्छा होती, ती पूर्ण झाली. पुन्हा नाही येणार हो. बोलता बोलता ओंजळीत चेहरा झाकून घेऊन ती रडू लागली. ज्योतिराव आणि सावित्रीबाई प्रश्नार्थक मुद्रेने एकमेकांकडे पाहू लागले. गोदाबाई, तुम्ही असं का बोलता? सावित्रीबाई म्हणाल्या. नकोसा झालेला जीव ठेवून तरी काय करू? गोदाबाई, असं करू नका. तुम्ही इथं राहा, आम्ही तुमचाही सांभाळ करू. ज्योतिराव म्हणाले. गोदाबाई, तुमच्या शांतारामचा तरी विचार करा. विचारात पडलेल्या गोदाबाईकडे पाहत सावित्रीबाई म्हणाल्या. तळपट होईल या कंपनी सरकारचं. सतीची चाल असती तर एकदाची जळून तरी मेले असते. कुठवर सोसायचं? कुत्र्या मांजरांना असते तेवढीही किंमत नाही. कसं जगू? कोणाच्या आधारावर जगू? नको नको, आता मोहात पाडू नका. तुम्ही माझ्यासाठी देवासारख्या धावून आलात, तशा आता माझ्या शांतारामाच्या आई व्हा, एवढंच मी मागते. तुमच्यासारखी आई मिळाली असती तर धन्य झाले असते, पण माझं तेवढं भाग्य कुठलं. गोदाबाईच्या डोळ्यांना आसवांच्या धारा लागल्या. कधी रडायला न मिळाल्यासारखं ती रडू लागली. उरात दाटलेला आगडोंब आसवांच्या पाण्यानं विझणार नव्हता, तरीही ऊर मोकळा होईपर्यंत ती रडत राहिली. गोदाबाई, शांतारामची काळजी करू नका, तो आमचाच आहे. परंतु सोन्यासारख्या बाळाला टाकून जाणं बरं आहे का? पहा, तुमच्या शांतारामसारखी किती मुलं इथं आहेत. त्यांनाही आईच्या मायेची गरज आहे. त्यांच्यासाठी तुम्ही आणखी एक आई व्हा गोदाबाई, सावित्रीबाई समजून सांगू लागल्या. सावित्रीबाईच्या या शब्दांनी गोदाबाईचं काळीज हललं. कधी नव्हे ते मायेचे 2 शब्द तिच्या कानावर पडत होते. हो ना करता तिची समजूत पटली. गोदा भडभडून बोलू लागली. जीवाभावाच्या माणसांशी बोलावं तसं मन मोकळं करू लागली. गोदाच्या कपाळावरचा तो डाग सारखा सावित्रीबाईंच्या डोळ्यावर येत होता. गोदाबाई, हा डाग हो कशाचा? कर्म माझं, कपाळाला हात लावत गोदा म्हणाली. लहान होते हो तेव्हा. इकडून देवाघरी जाणं झालं आहे हे मला ध्यानातच राहत नव्हतं. नेहमीसारखं कुंकू लावायला गेले आणि हे कुंकू कपाळावर कायमचं बसलं. म्हणाले, आता बरी कायमची आठवण राहील. ती कहाणी ऐकताच सावित्रीबाई चरकल्या. अशा किती कहाण्या विधवांच्या अंधकारमय जीवनविवरात कोंडलेल्या होत्या. जमिनीवर पडलेल्या मुलांकडं गोदा एकटक पाहत होती. जागा झालेलं एक मूल हातपाय हलवत होतं. गोदानं उचलून मांडीवर घेतलं आणि पदराआड धरून उराशी लावलं. तटतटलेला पान्हा भुकेल्या तोंडात रिता होऊ लागला. नशीब आमचं, गोदा सांगत होती. नवरा मेल्यावर आम्हाला डोळे फोडायची नाहीतर नाक कापायची शिक्षा दिली नाही ते. बोलता बोलता पहाट झाली. उजाडणारी नवी पहाट गोदासाठी नवा उजेड घेऊन आली. आता ती एक अशुभ म्हणून जगणार नव्हती, तर अनाथालयातल्या मुलांची आई होऊन जगणार होती. अत्याचाराच्या खंदकात खितपत पडलेल्या आपल्या इतर भगिनींसाठी माणुसकीचा आधार होणार होती. तात्यांना आज खरोखरच काकूंचा फार अभिमान वाटला. लोक काय बडबडतील याचा विचार न करता त्यांनी आपल्या घरात गोदाबाईला आसरा दिला होता. तात्यांना वाटलं असंच जावं आणि विचारावं, एवढं धैर्य, मनाचा एवढा मोठेपणा कुठून मिळवला सावित्रीबाई? पण जाऊन विचारायचं धाडस त्यांना झालं नाही. परंतु गोदाबाई आपला निश्चय पूर्ण करू शकली नाही. जननिंदेचं प्रखर ऊन तिला सोसलं नाही. 3ऱ्या दिवशी बाहेर गेलेली गोदा परत आलीच नाही. सावित्रीबाई आणि ज्योतिराव तिची वाट पाहून थकले, परंतु गोदा परतीची वाट नसलेल्या अज्ञाताच्या काळोखात लुप्त झाली होती. भाग 31. अनाथालयाची कीर्ती मुंबईपर्यंत पोहोचली. राव बहादूर मदन श्रीकृष्ण, मामा परमानंद, तुकाराम तात्या पडवळ इत्यादी अनेक हितचिंतकांची पत्र, मदतीची आश्वासनं येऊन धडकली. गावात लोकहितवादी, विष्णुशास्त्री पंडित अशा काही सुधारकांची सक्रिय मदत मिळाली.
आलेल्या देणग्यांचा हिशेब ठेवायचं काम पुन्हा ज्योतिरावांच्या पाठीशी लागलं. परंतु ज्योतिराव आता कुठेतरी दुःखी होते. सतत कसल्याशा विचारात दंग होते. एके दिवशी ते सावित्रीबाईंना म्हणाले, पुनर्विवाहाची प्रथा सुरू झाल्याखेरीज ही समस्या सुटणार नाही. कायद्यानं काहीच होणार नाही. पुनर्विवाह घडवावे लागतील. बाहेर अंधार दाटला होता. ज्योतिरावांच्या डोक्यात विचारांची नवी मशाल पेटली होती. ज्योतिराव म्हणाले, तो दिवस जरूर उगवेल. पुनर्विवाहाची प्रथा सार्वत्रिक होईल आणि अनाथालयासारखी आपल्या समाजाच्या अधोगतीची निशाणी कायमची नाहीशी होईल. सावित्रीबाईंनी पाहिलं. मुलं शांत पहुडली होती. समाजानं टाकून दिलेले ते अश्राप जीव महापुरात वाहून आलेल्या जीवाप्रमाणे जणू कुठल्या तरी वळचणीला येऊन पडले होते. माणूस म्हणून जगण्याची याचना करीत होते. तुम्ही एक पुनर्विवाह घडवणार होता, त्याचं काय झालं? हालचाली सुरू आहेत. सुधारक मंडळींनी पुढाकार घेतला आहे आणि आपल्या मदती वाचून राहिला आहे, असंच ना? अंगाला शेक लागू न देता होईल तेवढं करायचं आणि सुधारक म्हणून मिरवायचं, एवढंच त्यांना हवं आहे. बोलायला आघळपगळ आणि करायला टंगळमंगळ. शांत स्वभावाच्या सावित्रीबाईंना असं कडाडून उसळलेलं पाहून ज्योतिराव कौतुकाने हसले. म्हणाले, आता तुम्हीही आमच्या सुधारक मित्रांवर धार धरायला सुरुवात केली तर. कळतं पण वळत नाही हे त्यांचं नेहमीचंच आहे. परंतु 2 पावलं का होईना चालायचं धाडस ते करत आहेत, हेही खूप आहे. विष्णूशास्त्री पंडितांसारखे तळमळीचे लोक यात उतरले आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. आणि बरं का सावित्रीबाई, हे लग्न झाल्यानंतर आणखी एक करायचं आहे. न्हावी बांधवांच्या भेटी घेऊन त्यांना केशवपनासारख्या दुष्कर्मापासून परावृत्त करावं, असा माझा विचार आहे. त्यासाठी विष्णूशास्त्री येणार नाही तेवढं ध्यानात ठेवा. ती अपेक्षा आहेच कुठं. ज्योतिराव सावित्रीबाईंना शरण गेले. केवळ पुण्यात नाही तर गावोगाव जाऊन रान उठवावं लागणार आहे आणि त्यासाठी विष्णूशास्त्र्यांना नाही तर सावित्रीबाईंनी माझ्याबरोबर यावं, ही माझी अपेक्षा आहे. श्रमभाराने थकलेल्या सावित्रीबाईंनी अंथरुणावर अंग टाकलं. डोळे मिटून घेत त्या म्हणाल्या, ती काळजी तुम्हाला नको. त्यांना समजावून सांगायचं काम माझ्याकडे लागलं. सकाळी ज्योतिराव आणि धोंडीराम शाहीर व्हरांड्यात बसले होते. सावित्रीबाई मुलांच्या सरबराईत दंग होत्या. ज्योतिरावांच्या पुढ्यात हिशेबाचे कागद होते. नोकरांचा पगार द्यायचा होता. घरात वाण सामान आणून टाकायला पाहिजे होतं. सकाराम पंत आलेत. धोंडीरामनं ज्योतिरावांचं लक्ष वेधलं. ये सकाराम, बऱ्याच दिवसांनी आलास. कागदातून डोकं वर काढत ज्योतिराव म्हणाले. सखाराम पंत पायऱ्या चढून वर आले. इतके दिवस मित्राला न भेटल्याची अपराधी भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तुझ्या नव्या कामाविषयी कळलं. म्हटलं तुला भेटावं. सखारामचा स्वभाव ज्योतिरावांना चांगला माहीत होता. नेमकं आणि मोजकं बोलणाऱ्या सखारामसाठी ज्योतिरावांच्या मनात खोलवर असं एक अढळ स्थान होतं. याबाबत मोरोपंतांशी त्यांचा स्वभाव जुळायचा. मतभेद झाले तरी मैत्रीचं नातं तुटू द्यायचं नाही, हे त्यांचं तत्त्व सखाराम पंतांनीही अंगीकारलं होतं. या उलट सदाशिवराव मनात ठेवतील आणि एक दिवस फाडकन बोलून मोकळे होतील. मनात असेल ते स्पष्ट बोलून दाखवण्याच्या बाबतीत ज्योतिरावांशी त्यांचा स्वभाव जुळत होता. क्षणभर विचारात हरवलेल्या ज्योतिरावांनी समोर पाहिलं. एकेकाळी खांद्याला खांदा लावून चालणारा सखाराम आज एखाद्या अनोळखी इस्मासारखा त्यांच्यासमोर बसला होता. खरंच ज्योती, ज्या कार्यासाठी कुठलाही ब्राह्मण सुधारक पुढं आला नसता ते तू करून दाखवलंस. एक महत्त्वाची गोष्ट, लवकरच एक पुनर्विवाह घडवायचा आहे. त्यासाठी गरज पडली तर आपल्याला गेलं पाहिजे. कुणकुण ऐकतोय खरी, परंतु तो कुठं होणार आहे? तो होईल तेवढ्या गुप्तपणे लावायचं चाललेलं आहे. ठिकाण आणि वेळ अजून ठरायची आहे. लवकरच पुनर्विवाहोत्तेजक मंडळ या संस्थेची स्थापना होणार आहे. हे लग्न त्या संस्थेच्या वतीनंच होणार आहे. राघोबा जनार्दनसारखा प्रकार तर नाही ना? सखाराम पंत छदमीपणे म्हणाले. नाही. सखाराम पंतांचा रोख तात्यांच्या लक्षात आला, पण ते हसले नाहीत. तसा प्रकार असता तर मी मदत केली नसती आणि तुलाही सांगितलं नसतं. पहिली स्त्री हयात असताना दुसरी स्त्री करणं हे समाजातल्या सुशिक्षितांना लांछनास्पद आहे. मग ती दुसरी स्त्री विधवा का असेना? आणखी एक, तुझी भेट झाली ते बरंच झालं. खडकवासला तलावाचं बांधकाम सुरू होणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या दगडांचा ठेका मिळवायचा माझा प्रयत्न सुरू आहे.
त्यात तू भागीदार झालास तर? जरूर, मीही उद्योगाच्या शोधात आहे. सखाराम पंतांनी आवश्यक ती रक्कम आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी स्वीकारली. साशंक मनानं आलेले सखाराम पंत ज्योतिरावांनी टाकलेल्या विश्वासामुळं मनातून सुखावले. आतून सावित्रीबाईंच्या बोलण्याचा आवाज येत होता. त्या कोणाशी तरी बोलत असाव्यात. सखाराम पंतांना बसायला सांगून ज्योतिराव आत गेले. घराकडून निरोप आला होता. दादांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांनी ज्योती आणि सावित्री यांना बोलावलं होतं. नायगावहून सदुभाऊही सहकुटुंब आले होते. कोणीतरी वृद्ध स्त्री सावित्रीबाईंना मदत करीत होती. पेहरावावरून ती विधवा असावी असं वाटत होतं. त्या बाई कोण आहेत? ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना विचारलं. त्या गंगामाई. त्यांनाही कोणी नाही. नातेवाईक आहेत, पण आपलं म्हणावं असं कोणी नाही. 4 घरी धुणी भांडी करूनही पोट भरण्याची वानवा. म्हटलं आमच्या घरी या. आता त्या आपल्याकडेच राहणार आहेत. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंच्या निर्णयाला दुजोरा दिला. त्यांनी आपुलकीनं गंगामाईची चौकशी केली. इतर कोणी देईल त्यापेक्षा 2 आणे जास्त देण्याचं आश्वासन दिलं. ज्योतिरावांच्या आश्वासनानं सुखावलेल्या गंगामाई दुप्पट जोमानं कामाला लागल्या. दादांची प्रकृती वरचेवर बिघडत होती. आता वय झालं होतं. परंतु ज्योतीनं विधवांची पापं सांभाळायचं काम सुरू केलं आहे म्हटल्यावर तिनं आणखी उचल खाली होती. दादांच्या भेटीसाठी ज्योतिराव कधी स्वतः जाऊन येत तर कधी त्यांचा निरोप येई. दादांनी एकच ध्यास घेतला होता. त्यांना नातवंड हवी होती. त्यासाठी त्यांना काही वेगळं म्हणायचं होतं, परंतु ते म्हणू शकले नव्हते. दादांचं हे असंच. चांगल्या गोष्टी त्यांना उशिरा का होईना पटतात, परंतु ते रूढींपुढं वागतात. गेल्या काही दिवसात ज्योतिरावांना जायला जमलं नव्हतं आणि निरोपही नव्हता. परंतु आज सदुभाऊ आले आहेत म्हटल्यावर त्यांच्या मनात शंका डोकावून गेल्याशिवाय राहिली नाही. सावित्रीबाई आणि ज्योतिराव घरी पोचले तेव्हा दिवे लागण होऊन गेली होती. लहानगा तुकाराम अंगणात खेळत होता. सावित्रीबाईंनी त्याला उचलून घेतलं. ज्योतिरावांनी बरोबर आणलेला साखर पोह्यांचा खाऊ त्याच्या हाती ठेवला. त्याचा गालगुच्चा घेऊन त्याला अंगाखांद्यावर खेळवलं. सर्वजण त्यांची वाट पाहत होते. सदुभाऊ दादांच्या खाटेजवळ बसले होते. ज्योतिरावांनी त्यांना रामराम केला. दोघांच्या पाया पडून सावित्रीबाई आत गेल्या. बऱ्याच दिवसांनी सदुभाऊंची भेट होत होती. एवढ्या उलथापालथी झाल्या, पण रक्ताची नाती तुटली नव्हती हेच खरं. दादांच्या वृद्ध चेहऱ्यावर दाढी वाढली होती, त्यामुळे ते अधिकच आजारी वाटत होते. सर्वांच्या चेहऱ्यावर एक विचित्र तणाव जाणवत होता. साखर पोह्यांच्या मुठी भरभरून दुडदुडत आलेला तुकाराम सदुभाऊंच्या मांडीवर जाऊन बसला. त्याच्या हातातले पोहे खाली सांडत होते. ज्योतिरावांनी त्याला जवळ घेतलं. ते आपल्या हातांनी त्याला पोहे भरवू लागले. एकीकडे शेतमळ्याची विचारपूस करू लागले. राजाराम भाऊ जेवढ्यास तेवढी उत्तरं देऊ लागले. तात्यासाहेब, भूक लागली म्हणजे भाकरी खावी लागते. पोटाला भाकरी बांधून नाही चालत. सदुभाऊंनी विषयाला तोंड फोडलं. ज्योतिरावांच्या कपाळावर नापसंतीची आठी उमटली. ते म्हणाले, आम्हाला मुलं नाहीत म्हणून आम्ही ते काम करतो असं का तुम्हाला वाटतं सदुभाऊ? तसं नाही, पण तुम्ही थोडा दादांच्या इच्छेचा विचार करावा असं आम्ही म्हणतो. म्हणजे तुम्हालाही तसंच वाटतं? अहो, आपला वंश वाढला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. वंशाचा दिवा म्हणतात कशाला? आणि निपुत्रिक जाणं तर मोठं वाईट. तेव्हा दादांच्या इच्छेप्रमाणे तुम्ही दुसरं लगीन केलं तर त्याला आमच्याकडून काही आडकाठी नाही. तुमच्याकडून नसेल, पण माझ्याकडून आहे. ती कशी? ज्योतिराव इतके दिवस जो विषय टाळत होते, आज तो असा समोर आला होता. आता मुलाहिजा राखून चालणार नव्हतं. सदुभाऊ, एखाद्या जोडप्याला मूल होत नसेल तर त्याचा दोष एकट्या स्त्रीकडं कसा? एकट्या स्त्रीला वांजपणाचा दोष लावणं हा निर्दयपणा आहे. नवऱ्यात वांजपणाचा दोष नसेल कशावरून? ज्योतिरावांचं ते बोलणं ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. पुरुषात वांजपणाचा दोष कसा असू शकेल हे त्यांना कळेना. मूल नसलेल्या जोडप्यातल्या स्त्रीनं मी दुसरा नवरा करणार आहे असं म्हटलं तर तिच्या नवऱ्याला काय वाटेल? त्याला तो अपमान वाटणार नाही का? त्याचप्रमाणे पुरुषानंही दुसऱ्या लग्नाचा विचार करताना पत्नीला काय वाटेल याचा विचार करायला नको का? नवरा हयात असताना बाईचं दुसरं लगीन? अहो, असं कुठं झालंय का? सदुभाऊ म्हणाले. का होऊ नये? ज्या कारणानं नवऱ्याला दुसरं लग्न करायची मोकळीक असेल त्याच कारणानं ती स्त्रीलाही असली पाहिजे.
ज्योतिरावांनी असं वाकड्यात शिरावं याचा आता सदुभाऊंनाच राग आला. खरं तर दादांच्या बोलवण्यावरून एवढ्याचसाठी ते नायगावहून आले होते आणि इथं ज्योतिराव त्यांना एक शब्दही बोलू द्यायला तयार नव्हते. परंतु राग दाखवून चालणार नव्हतं. पडतं घेत ते म्हणाले, दादांच्या तब्येतीकडे पाहून आम्ही म्हणतो तात्यासाहेब, सावित्रीला सवत यावी असं का आम्हाला वाटतं? सदुभाऊ, आम्हाला मूल नाही याचा संपूर्ण दोष तुम्ही सावित्रीवर ढकलून मोकळे होत आहात. मुळात पहिली स्त्री असताना केवळ तिला मूल होत नाही म्हणून दुसरं लग्न करणं ही पद्धत अत्यंत हीन आणि मानवताशून्य आहे. त्यात स्त्रियांच्या मनाचा कोणता विचार करतो आपण? माझ्याबाबत म्हणाल तर दुसऱ्या लग्नाचा विचार मी करू शकत नाही. एक घाव दोन तुकडे या पद्धतीनं विषय संपला होता. काहीच बोलायचं शिल्लक राहिलं नव्हतं. सदुभाऊ अपमानित झाल्याप्रमाणे गप्प झाले होते. मुकाट्यानं जेवणं झाली. दादांचा आणि सदुभाऊंचा निरोप घेऊन ज्योतिराव बाहेर पडले. थोड्याच वेळात सावित्रीबाई आल्या आणि अंतर राखून ज्योतिरावांच्या मागोमाग चालू लागल्या. भाग 32. सूर्य माथ्यावर चढत होता. अंगातून घामाच्या धारा फुटत होत्या. काम वेगात सुरू होतं. खाणीवरून येणाऱ्या गाड्या काही क्षणातच रिकाम्या होऊन पुन्हा खाणीकडे वळत होत्या. ज्योतिराव स्वतः कामावर नजर ठेवून उभे होते. पाहिजे तिथं कामाला हात लावत होते. धरणाचं बांधकाम सुरू व्हायला अजून अवकाश होता. तयारी सुरू होती. बराच दगड येऊन पडायला पाहिजे होता. गेल्या 5-6 दिवसांपासून कामाची टिपरघाई उडाली होती. ज्ञानोबा ससाणेचा मुक्काम सध्या पुण्यातच होता. तो सकाळी लवकर येऊन खाणीवर हजर होई. बैलगाड्या येताच वाहतुकीला सुरुवात होई. तोपर्यंत ज्योतिरावही येऊन पोहोचत. अधूनमधून गोरे अधिकारी येत. जागेची पाहणी करीत. ज्योतिरावांनी समोर पाहिलं. पुण्याकडून येणारी बैलगाड्यांची रांग डोंगर उताराकडे सरकत होती. मागं पुढं सोजीरांची घोडी होती. घोड्यांमागून आलेला एक माणूस सरळ ज्योतिरावांच्या दिशेने येत होता. कपाळावर हात धरून ज्योतिराव त्याला हेरू लागले. तो आणखी जवळ आल्याशिवाय अंदाज येणं शक्य नव्हतं. कपड्यांवरून तरी तो सीताराम वाटत होता. काय रे सीताराम? गळ्यातल्या उपरण्यानं कपाळावरचा घाम टिपत ज्योतिराव म्हणाले. मुंबईहून तुकाराम तात्या आलेत. सीतारामनं खुलासा केला. तुकाराम तात्या? केव्हा आले? सकाळी, तुम्ही इकडं आल्यावर. जातीभेद विवेकसार करते तुकाराम तात्या. अनाथालय सुरू झाल्याची बातमी कळताच मदत पाठवणारे तुकाराम तात्या. नाना भिडे यांच्या पुनर्विवाहाची बातमी संपूर्ण मुंबईभर पसरायला वेळ लागला नव्हता. त्या पुनर्विवाहाची सगळी तयारी पुण्यात झाली असली तरी ऐनवेळी पुण्यातले सनातनी लोक गोंधळ माजवतील म्हणून तो मुंबईत करावा लागला. आपल्या मृत पत्नीची धाकटी विधवा बहीण नाना भिड्यांनी पत्नी म्हणून स्वीकारली. स्वतः विष्णूशास्त्री पंडित कन्यादानासाठी उभे राहिले होते. त्या पुनर्विवाहासाठी विष्णूशास्त्री पंडित, ज्योतिराव फुले, बळवंतराव गोपर्डीकर यांनी घेतलेले परिश्रम तात्यांना माहीत झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर पुण्याला येऊन आपली भेट घ्यायची इच्छा आहे असं त्यांचं पत्र होतं. गाडीवानासोबत खाणीवर निरोप गेला. निरोप मिळताच ज्ञानोबा हजर झाला. ज्योतिराव म्हणाले, ज्ञानोबा, मुंबईहून तुकाराम तात्या पडवळ आले आहेत. त्यांच्या भेटीसाठी गेलं पाहिजे. जा तुम्ही तात्यासाहेब. इकडची काळजी करू नका. सखारामपंत येत असतीलच. ज्ञानोबानं सांगितलं. ते खरंच होतं. ज्ञानोबा असल्यावर काळजीचं कारणच नव्हतं. ज्योतिरावांनी मुंडासं आवळलं आणि ते निघाले. तात्यासाहेब, पुढं आलेला ज्ञानोबा एवढं बोलून अडकळला. पुढचे शब्द गिळून टाकल्याप्रमाणे तो तसाच उभा राहिला. काय? बैलगाडीनं जावं? नको, तुम्ही आपलं काम सुरू ठेवा. आम्ही पायी जाऊ. जेवून तरी? आता आम्ही घरीच जेवू. काय सीताराम? सीताराम हसला. दोघं वाटेला लागले. तुकाराम तात्या आतुरतेनं वाट पाहत होते. ज्योतिरावांचे विचार, त्यांच्या कार्याची महती कधीच त्यांच्यापर्यंत पोचली होती. ज्योतिरावांना प्रत्यक्ष पाहायला ते उत्सुक झाले होते. मुंबईच्या सार्वजनिक जीवनात महत्त्वाची व्यक्ती म्हणून स्थान असलेले तात्या परमहंस सभेचे सुरुवातीचे सदस्य. दरम्यान सभेचं अस्तित्व संपलं असलं तरीही प्रार्थना समाजाची स्थापना करण्यासाठी मुंबईत जे प्रयत्न सुरू होते त्यातच तात्यांचाही सहभाग होता. परोपकारी स्वभावाचे तात्या मुंबईत दवाखानाही चालवीत. बाराबंदी, एकटांगी आडवं धोतर आणि डोक्यावर तांबडं मुंडासं या वेशातला एक तडफदार तरुण सीतारामबरोबर येताना दिसला.
बळकट बांध्याच्या त्या तरुणाच्या गालांवर खुरटी दाढी वाढली होती. गौरकांतीच्या मर्दानी चेहऱ्यावर अभ्यासातून आलेलं प्रौढत्व जाणवत होतं. हेच ते ज्योतिराव म्हणून ओळख करून द्यावी लागली नाही. तात्या स्वतःच ज्योतिरावांच्या स्वागतासाठी उभे राहिले. खूप दिवसांनी भेटणाऱ्या जिवलग मित्रांप्रमाणे अनौपचारिक भेट झाली. ज्योतिरावांनी वासुदेव बाबाजींची विचारपूस केली. कळलं ते फार वाईट होतं. त्यांच्या पेढीचं दिवाळं निघालं होतं. परंतु सर्वांचं देणं भागवल्याशिवाय ते विलायतेहून परतणार नव्हते. तात्यांचं ते पुस्तक वासुदेव बाबाजींनी छापून प्रसिद्ध केलं होतं. चर्चा सुरू होती, परंतु ज्योतिरावांचं लक्ष सारखं आतल्या घरात खेचलं जात होतं. आतून लहानग्या लक्ष्मीचा रडण्याचा आवाज येत होता. ज्योतिराव म्हणाले, आपलं पुस्तक फार छान आहे. त्याच्या काही प्रती शिल्लक आहेत का? नाहीत. दुसऱ्यांदा छापलं पाहिजे. मग जरूर छापून घ्या आणि आमच्याकडं काही पुस्तकं पाठवून द्या. मी आलोच. एवढं बोलून ज्योतिराव आत गेले. तो विषय तेवढ्यावरच राहिला. सावित्रीबाई मुलांचा सांभाळ करत होत्या. लक्ष्मी त्यांच्या मांडीवर होती, परंतु तिचं रडं थांबत नव्हतं. 2 महिन्यापूर्वी घरी आलेल्या या नव्या पाहुणीनं ज्योतिरावांना फारच लळा लावला होता. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून ज्योतिराव ओटीवर आले तर दारात बांधून ठेवलेल्या झोळीत लक्ष्मी सापडली. रात्री कोणीतरी तिला झोळीत टाकून गेलं होतं. त्या गोड गोंडस गोऱ्यापान बाळाचं नाव लक्ष्मी ठेवण्यात आलं. आईचं नाव म्हणून सावित्रीबाईंनीच आवडीनं ठेवलं होतं. परंतु ज्योतिराव तात्यांना सारखी एक भीती वाटायची. लक्ष्मीनं एवढा लळा लावला खरा, पण एक दिवस ती सर्वांना रडवून निघून जाईल, कारण ती सारखी आजारी असे. गर्भात असताना आईनं घेतलेल्या विषारी औषधांचा तिच्यावर वाईट परिणाम झाला होता. इतर मुलांचीही कमी जास्त तीच अवस्था असे. ज्योतिराव त्यांना जगवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. गंगामाई स्वयंपाकाची तयारी करत होत्या. गंगामाईचं एक होतं, त्या स्वयंपाक धुनी भांडी सारं काही नीटनीटकं करीत, परंतु मुलांना फारसा हात लावत नसत. ज्योतिरावांनी लक्ष्मीला उचलून घेतलं. तिला कडेवर घेऊन ते बाहेर आले. लक्ष्मी हळूहळू रडायची थांबली. मिटी डोळ्यांनी इकडं तिकडं पाहू लागले. ज्योतिराव, तुम्ही अनाथालयासाठी संस्था स्थापन केली आहे का? तात्या विचारत होते. कडेवरच्या लक्ष्मीला खांद्यावर घेऊन इकडं तिकडं हिंडवत तात्या म्हणाले, नाही, आणि संस्था स्थापन करावी असा विचारही नाही. कारण शिक्षण संस्थांमध्ये घडलं ते इथं घडू नये. ज्या लोकांना आपल्या बालविधवा बहिणींचं दुःख दिसत नाही, त्यांना घेऊन हे काम शेवटाच जाणार नाही. जगात एवढे बदल घडत आहेत. अमेरिकेत अब्राहम लिंकननं गुलामगिरी नष्ट करून समतेवर आधारित राज्यपद्धतीची ध्वजा फडकावली आहे. आणि इथं मात्र स्वतःला देशभक्त म्हणवणारे आर्यभट गुलामगिरीचं दुसरं नाव अशी ती पेशवाई बुडाली म्हणून उसासे टाकत आहेत. पुन्हा तीच पेशवाई आणण्याची स्वप्न पाहत आहेत. काय बनती पेशवाई? जगात जास्तीत जास्त जुलमी सत्ता कोणती यावर बक्षीस लावलं असतं तर पहिलं बक्षीस हमखास पेशवाईलाच मिळालं असतं. उत्तरेतल्या उठावाविषयी तुम्हाला असंच वाटतं? तात्यासाहेब, भट नानाचं ते चपाती बंड यशस्वी झालं असतं तर पुन्हा त्याच पेशवाईचा अवतार झाला असता. इंग्रजी राज्यामुळं अंकुरलेली आपल्या शूद्रातिशूद्रांच्या उद्धाराची आशा पार ठार झाली असती. इंग्रजी राज्य आज आहे, उद्या नाही. मुख्य प्रश्न आमची सामाजिक गुलामगिरी नष्ट होईल हाच आहे. त्या बंडाला मी कोर्तुशी चपाती बंड म्हणतो. म्हणून आमचे मित्रसुद्धा रुसले. पण तात्यासाहेब, काडतुसांचं निमित्त होऊन भडकलेल्या बंडाला उठाव कसं म्हणणार? संस्थानिक बंडात उतरले ते त्यांच्या स्वार्थासाठी, देशासाठी नाही. त्यांच्या मागण्या कोणत्या? लाखो रुपयांचे तनखे द्या, दत्तक वारस मंजूर करा. आणि पराक्रम कोणते? निरपराध प्रजेची लुटालूट, पेंढार गर्दी आणि इंग्रजांच्या निरपराध बायका मुलांची कत्तल. धिक्कार असो त्यांच्या या चपातीतल्या आणि वरण भातातील गुढास. ते मला काय पाहिजे ते म्हणू देत. त्यांच्या त्या कावेबाजीला मी भीक घालत नाही. वाईट हे की त्यांचा कावा आमच्या समाजाच्या लक्षात येत नाही. खांद्यावर घेतलेल्या लक्ष्मीला थोपटत ज्योतिराव बोलत होते. खूप वर्ष साठून राहिलेला पोटातला लाव्हाच जणू खदखदत बाहेर पडत होता. आम्हाला 4 पायांच्या पशुपेक्षा हीन समजून स्वतः मात्र इंग्रजांचे बूट चाटणारे आमचे स्वकीय कसे होऊ शकतात? यांना आणि त्यांच्या पूर्वजांना खरोखर स्वदेशाभिमान ठाऊक असता तर त्यांनी आपल्याच देशबांधवांना पशुपेक्षा हीन मानण्याजोगे लेख करून ठेवलेच नसते. ते विष्ठा खाणाऱ्या पशूंचं मूत्र पिऊन पवित्र होतात, परंतु शूद्राच्या हातचं स्वच्छ पाणी अपवित्र मानतात.
कावेबाजपणा रक्तात भिनलेली ही माणसं स्वार्थासाठी कुठल्याही थराला जातात. नोकऱ्यांसाठी इंग्रजांचे पाय चाटतात आणि आम्ही शिक्षण मागायला गेलो, न्याय मागायला गेलो तर आम्हाला मात्र स्वकीय द्रोही ठरवतात. 5-25 वर्षांची राजकीय गुलामगिरी यांना असह्य झाली आहे. परंतु हजारो वर्षापासून आम्ही ज्या गुलामगिरीत खितपत पडून दुःख भोगतो आहोत त्याचा विचार त्यांनी कधी केला आहे का? मराठ्यांचं राज्य इंग्रजांच्या हाती दिलं. कोणी? यांच्या राघो भरारीनंच. इंग्रजांना उलटे 2 आणे लिहून देऊन तळेगावला आणलं. लांड्या लबाड्या करून यांनीच माळ्या कुणब्यांना भिकेला लावलं. आणि आता इंग्रज डोईजड झाले तेव्हा त्यांच्या अंगात एकीचं वारं संचारलंय. देशप्रेमाचं आणि एकीचं सोंग आणून ते आम्हाला बंडात सामील करून घेऊ पाहतात. परंतु आता त्यांच्या या सोंगाला कोणी भुलावं? यांची एकी म्हणजे कामापुरती एकी. काम भागल्यावर तू तिकडं आणि मी इकडं. ये गे कोई, तुझी डोई भाजून खाई आणि माझी डोई ब्याला ठेवी. त्यांना जर खरीच एकी करायची असेल तर त्यांनी दुष्ट ब्राह्मणी धर्माला जलसमाधी देऊन जातीभेदाच्या उरावर थैथै नाचून भेदाभेद गाडले पाहिजेत आणि निर्मळपणे वागलं पाहिजे. तरच सर्वांची एकी होईल आणि त्याच वेळी या देशाच्या उन्नतीचे मार्ग दिसू लागतील. जातपात गाडून सगळे एका पातळीवर येतील, समतेनं नांदू लागतील. तेव्हा देशावर आलेल्या संकटाविरुद्ध सगळे एक दिलानं तुटून पडतील. यांचं आपलं वेगळंच आहे. खाने को मै और लढणी को मेरा चिच्चा. लक्ष्मी झोपली होती. ज्योतिरावांनी आत जाऊन तिला झोळीत घातलं आणि ते पुन्हा बाहेर आले. तात्या म्हणाले, आमच्या सर्व दुःखांचं मूळ हा जातीभेदच आहे. साधू संतांनी उच्च नीचतेचा निषेध केला आहे. वज्रसूचीलाही जातीभेद मान्य नाही. जातीभेदाला, जन्मजात ब्राह्मण्याला धर्मशास्त्राचा आधार नाही. मुळात त्यांचं ते धर्मशास्त्रच मला मान्य नाही. त्यांचं ते जन्मजात ब्रह्मश्रेष्ठत्वच या जातीविवाहाच्या केंद्रस्थानी आहे. परंतु लोकांच्या मनावर त्याचा मोठाच पगडा आहे. त्यामुळं धर्मशास्त्राला जातीभेद संमत नाही हे पटवून देणं हेही एका अर्थी चांगलंच आहे. जातीभेद हेच आमच्या समाजाचं खरं दुखणं आहे. म्हणूनच आपल्या जातीभेद विवेकसार सारखी पुस्तकं लिहिली गेली पाहिजेत. संपली असतील तर पुन्हा छापली पाहिजेत. संतांचा वारकरी पंथ मुळात चांगला असेलही, त्यात तुकोबांसारखे विचारी शेतकरी संत होऊन गेले हेही मान्य आहे. परंतु संतांनी शूद्रांच्या गळ्याभोवतीच्या गुलामीच्या पट्ट्याला बोटसुद्धा लावलं नाही. उलट त्यांनी वर्णव्यवस्थेची भलावणच केली आहे. वारकरी संप्रदायाच्या वेदांती तत्त्वज्ञानावर माझा विश्वास नाही. तात्यासाहेब, इंग्रजी राजवटीमुळं आम्ही आर्यभटांच्या कायिक दास्यातून मुक्त झालो खरे, परंतु मानसिक दास्यातून मुक्त झालो नाही. शिक्षण आणि प्रबोधन यातूनच ते संपेल. त्याशिवाय दुसरं हत्यार नाही. आता काळ बदलला आहे. आता नवे कायदे केले पाहिजेत आणि त्यासाठी आधी मनुस्मृतीसारख्या जुनाट खल्लड ग्रंथांची होळी करायची तयारी ठेवली पाहिजे. तात्यांच्या श्रद्धाळू मनाला ज्योतिरावांचे वारकरी संप्रदायाविषयीचे विचार पूर्ण मान्य झाले नाहीत. तरीही त्या विचारातील आक्रमकता, तर्कशुद्धता त्यांना मोहवत राहिली. ज्योतिरावांच्या बोलण्यावर विचार करत तात्या म्हणाले, ते पुस्तक संपलं आहे, पुन्हा छापलं पाहिजे. परंतु वासुदेव बाबाजी केव्हा परत येतील सांगता येत नाही. तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीच त्या पुस्तकाचं प्रकाशन करा. तुमच्याशिवाय आज ते धाडस कोणीही करणार नाही. तात्यांच्या प्रस्तावाला ज्योतिरावांनी तत्काळ होकार दिला. ग्रंथ प्रकाशनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी तात्यांनी उपसलेले कष्ट पाहून ते एकेकाळी ख्रिस्ती धर्मविचारांनी झपाटलेले होते हे कोणाला खरं वाटलं नसतं. कारण तात्यांचा अध्यात्माकडेच अधिक ओढा होता. दुसऱ्या दिवशी तात्यांच्या हातावर निरोपाची फुलं पडली. ज्योतिरावांचे आभार मानून तात्या मुंबईला निघून गेले. एक हिंदू या नावानं प्रसिद्ध झालेलं ते पुस्तक केवळ ज्योतिरावांनी छापून प्रसिद्ध केलं आहे म्हणून पुण्यात घरोघर पोचलं. पुस्तककर्त्यानं समाजातील जातीभेदाबद्दल ब्राह्मणांना जबाबदार धरलं होतं. कारण मूळ धर्मग्रंथात आपल्या पदरची खोटी वचनं घुसडून त्यांनीच ब्रह्मश्रेष्ठत्वाचा डांगोरा पेटला होता. समाजात जातीभेदांची दुही माजवली होती. ब्राह्मणांचा हा आपमतलबीपणा सिद्ध करणारे मूळ संस्कृत ग्रंथातले कित्येक पुरावे पुस्तकात ठासून भरले होते. सामान्य हिंदू माणसाची या जातीभेदाच्या जोखडातून मुक्तता व्हावी, त्याला जातीव्यवस्थेचे भयंकर परिणाम कळावेत एवढीच लेखकाची तळमळ होती. एका जरी स्वदेश बंधूला आपला निबंध कळला, उपयोगी वाटला
तरी आपले कष्ट सफल झाल्याचं समाधान त्याला मिळणार होतं. ग्रंथकर्त्याच्या नावानं ग्रंथास वजन येत आहे अशी त्याची खात्री झाली तर तो आपलं नाव मोठ्या आनंदानं प्रसिद्ध करील असं आश्वासनही त्यानं दिलं होतं. ग्रंथाच्या उपसंहारात त्यांनी लिहिलं होतं, सांप्रत जो जातीभेद आपणामध्ये चालत आहे त्यास सच्छस्त्राचा आधार नाही आणि त्यापासून सांसारिक फायदाही म्हणण्यासारखा काही निष्पन्न न होता उलटे ऐहिक व परमार्थिक असे उभय प्रकारे तोटेच आहेत आणि साधू संत व पंडितजन यांची त्याच्या विरुद्ध संमती आहे असे आपण आपल्या डोळ्यांनी धडधडीत पाहत असता अंध परंपरेने अनर्थकारी जातीच्या बंधनात राहून चालावे यात आपल्या मनुष्यपणास बट्टा येतो. असं हे पुस्तक ज्योतिरावांनीच लिहिलं असल्याची सोयीस्कर समजूत अनेकांनी करून घेतली. देवळादेवळात आणि धर्ममार्तंडांच्या वाड्यात सभा झडल्या. हिंदू धर्म व्यवस्थेवर मर्मांतक प्रहार करणाऱ्या लेखकांवर हिंदू धर्मद्रोहाचा ठपका ठेवण्यात येऊन त्यांचा निषेध करण्यात आला. वस्तुतः तात्यांनी आपलं नाव गुप्त ठेवावं ही गोष्ट ज्योतिरावांना मुळीच आवडली नव्हती. परमहंस सभेच्या कार्यातही अशीच गुप्तता राखली जात असे. एकेश्वरवाद, बंधुभाव ही तत्त्व स्वीकारणाऱ्या परमहंस सभेनं जातीभेद निर्मूलन, विधवा विवाह, बालविवाह निषेध अशी सुधारणावादी उद्दिष्ट ठेवली होती. परंतु सभासदांची नावं बाहेर फुटताच सर्वांची तारांबळ उडाली होती. ज्योतिरावांना आदरस्थानी असलेले दादोबा पांडुरंग, राम बाळकृष्ण जयकर यांच्यासारखी थोर मंडळी त्यात होती. पुण्यात केशवराव, मोरपंत ही मंडळी सभेचं काम करीत असत. एक दोनदा ज्योतिरावही त्या सभांना गेले होते, परंतु ती कार्यपद्धती त्यांना मानवणारी नव्हती. वर्णव्यवस्थेच्या जुनाट गढीवर असे गुप्त वार करून काहीच साध्य होणार नव्हतं. त्यासाठी दंड थोपटून मैदानात उतरायला पाहिजे होतं. तरीही तात्यांच्या पुस्तकामधून ब्रह्मघोळ उघड होणार होता हेही थोडं नव्हतं. त्या ग्रंथातल्या वज्रसूचीच्या अनुवादाचा भाग विशेष महत्त्वाचा होता. म्हणूनच तर ज्योतिरावांनी ते पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. वर्तमानपत्रातून उलटसुलट अभिप्राय छापून येत होते. कितीही कांगावे झाले तरी घाव अचूक बसले होते. जिव्हारी जखमा करून गेले होते. परिणामी यापुढे ज्योतिरावांनाही घाव झेलायला सिद्ध राहावं लागणार होतं.